नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसार परमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदा जाठ्यान्धकारापहा हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दितां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शरदं। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु जनार्दन महाराज की जय। रंगमणि की रघुनाथ महाराज की जय। सर्वेश्वर भगवान की जय। संकट मोचन हनुमान महामृत्युंजय भगवान की जय। सर्वदा मैया की जय। गंगा मैया जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति। जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति। जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति। जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति। जय जनार्दन भक्ताची सुरती। जय जनार्दन भक्तांची स्फूर्ती। जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती। जय जनार्दन चैतन्य मूर्ती। जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ती। शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या परंपरेतील प्रथम संन्यास दीक्षा देणारे सद्गुरु जनार्दन स्वामींनी आम्हा 7 लोकांना दिली। सद्गुरु जनार्दन स्वामींना जशी त्यांच्या नागाबाबांनी दीक्षा दिली आंदरसुल्ला, ती काही आखाड्यातली दीक्षा नव्हती। त्यांनी श्री क्षेत्र नागेश्वराच्या परिसरामध्ये 7-8 कुंभमेळा अगोदर याच भूमीतून आलेले श्री परमपूज्य नागबाबा गोरक्ष यती आणि अंदरसुल्ला आले। एका वस्तीवर कोंडाजी बाबा म्हणून गोडके त्यांच्या वस्तीवर थांबले, असे बाहेरच बसले। आता दिगंबर अवस्थेत असल्यामुळं माय बहिणी लाजल्या, पण कोणीतरी महात्मा आहे धार्मिक होते त्यांनी सांगितलं बाबा बसा। त्यांची व्यवस्था केली, भोजन पाणी दिलं। बोले यहाँ कोई मंदिर है क्या? बोले आहे बाबा, गावाच्या बाहेर नागेश्वराचं मंदिर आहे। आता 102-3 वर्षाचं वय असताना ते कोंडाजी बाबाचं कालच्या 1 महिन्यापूर्वीच महानिर्वाण झालं। तिथं मला नेऊन घाला। तिथं नागाबाबांना नेऊन घातल्यानंतर
ज्या ठिकाणी बसले, ज्या ठिकाणी जेवले, त्याच ठिकाणी आपोआप बेलाचं झाड आलं. ते महात्माचं आम्ही दरवर्षी अंदरसुला धान्य गोळा करायला जायचो, तर ते फार फार प्रेमानं लेकरासारखं मला प्रेम करायचे. आणि बाबा येणार आहे, बाबा येणार आहे, सगळे स्वतः फळं घेऊन यायचे. बाबा काही घेत नाही. विहिरीच्या बाजूची जागा साफ करून ठेवा, बाबा विहिरीचं पाणी घेतात. मग त्यांनी सांगितलं की बाबा इथं काय आम्ही झाड लावलं नाही, एवढं मोठं खोड झाला त्याचा. असं सिद्ध पुरुषांनी जशी सद्गुरू जनार्दन स्वामींना दीक्षा दिली, खरं वास्तविक जर अभ्यास केला तर जेती फक्त 9च होऊन गेले आणि एक मारुतराय. मग हे गोरक्ष यती कोण? मग हे नवनाथाचेच असले पाहिजे. आणि शिवाय ते नागाबाबा म्हणतात स्वतःला, कधी गोरक्ष यती सांगायचे. याचा अर्थ असा की ते माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या श्रद्धेतून ते प्रत्यक्ष नागेश्वरच होते. त्यांनी जनार्दन स्वामीला ज्या प्रकारची दीक्षा दिली, कुंड पेटवलं म्हणजेच धुनी पेटवली. खरं वास्तविक जनार्दन स्वामीला दीक्षा द्यायची नव्हती. त्याच्या साधू बाबा म्हणून होते. त्यांची बहिणीचं का कोणाचं तरी माहेर हे गाव होतं. म्हणे बाबा माझ्या भावाला जरा वेगळं नाद आहे, गांजा पितो, तुम्ही या अंदर सोडला, मी त्याला तर सुधरण तुमच्या साह्यानं, तुमच्या संगतीनं. म्हणून तिथं आले होते. ते पण तपस्वीच होते महाराज साधू बाबा. ते दिगंबरच राहायचे, ते लंगोटे लावून राहायचे. बघ त्यांना ज्या प्रकारची दीक्षा दिली. आता ती धुनी पेटवल्यानंतर त्यांना सांगितलं की दीक्षाले नाही काय, ती वेळेवर नाही म्हणले साधू बाबा. आणि बाबाजी खाली तपश्चर्या करीत बसले असताना वर आले, अहो महात्मा. तसं परिचय होता, जाऊन येऊन दर्शन करायचे फक्त दुरून. कोणतरी नाग बाबा आहे, एकमेकाची कोणी एकमेकाला कळते. आणि वर आल्यानंतर अहो महात्मा, अहो. पहिला शब्द त्याच नागाबाबांनी बाबाजीला महात्मा म्हणले. काय पाहिलं बाबाजी त्यांनी? आणि त्यांना ज्या प्रकारची दीक्षा दिली अग्निसाक्षी ठेवून, ते नाही म्हणले तर केव्हा आपकं मौन आहे, केव्हा मौनगिरी दीक्षा लेंगा, तेरा नाम मौनगिर रखेंगे, हिंदी बोलायचे. आणि देव त्यांची दीक्षा म्हणजे त्या साधूबाबाची दीक्षाच्या ऐवजी सद्गुरू जनार्दन स्वामीला दीक्षा दिली. आणि 4 महिने राहिले तिथंच. बाबाजीची साधना पाहिली, त्यांची पण साधना होती. रात्रभर भजन करायचे, कधी झोपायचे माहीत नाही. रात्रभर भजन, दत्ताचं भजन. ते जे भजन म्हणायचे ते स्वतः बाबाजीने लिहून ती वही स्वतः या देहानं पाहिलेली. बाबाजीचे जे 14 शिष्य पहिले ग्रस्ताश्रमात, त्याची सुद्धा यादी होती. ती वही बाबाजीने स्वतः आपल्याला दिली होती, पण नंतर शिवार्पण. आणि म्हणून त्याच प्रकारची दीक्षा मला 6 लोकांना म्हणजे 5 लोकांना वेरूळला दिली. त्यापैकी एक आदरणीय शांतिगिरीजी महाराज, आदरणीय मधुगिरीजी महाराज, आदरणीय महेशगिरीजी महाराज, आदरणीय शंकरगिरीजी महाराज आणि माधगिरी बाबा, अशी 5 लोकांना. आणि या ठिकाणी बाबाजी तब्येत बिघडल्यानंतर 78 साली इथं आले. बरं बाबा ते पंढरी बाबाला दीक्षा द्यायची. म्हणजे या ठिकाणी आपल्या या कुट्यामध्ये श्री पूर्णगिरीजी महाराजाला दीक्षा दिली. अशी पहिले 7 लोकांना बाबाजींनी त्यांच्या परंपरेप्रमाणे, नागाबाबाच्या परंपरेप्रमाणे दीक्षा दिली. नंतर 13 संन्यासी, आम्ही 6 धरून परत दुसरे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला श्री परशुरामगिरीजी बाबा वगैरे वगैरे आपली मंडळी. त्याच्यानंतर परत 13 लोकांना, म्हणजे यातलेच सर्व काही, पण दुसरे काही नवीन. आणि क्षेत्र प्रयागराजला आता उद्यापासून म्हणजेच संक्रांतीपासून तिथं कुंभमेळा लागतो. त्या कुंभमेळ्याला आम्हाला दीक्षा मिळाली आखाड्याची. मला सांगायचं हे की देवा, अशा प्रकारचं या आखाड्याची दीक्षेची परंपरा सद्गुरू जनार्दन स्वामींनी चालवली. आणि त्यातीलच श्री आदरणीय मधुगिरीजी महाराज यांचं महानिर्वाण 1 वर्षपूर्वी झालं. आज 5 तारीख आहे. आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा 5/12/2016 ही तारीख पण आहे. संतोषगिरी बाबांनी तारीख काढून दिली, माझ्या काही लक्षात नव्हतं.
खरं वास्तविक उद्या 7 तारीख होती, पण चंपाषष्ठीमुळं लोक येणार नाही. आमचे आदरणीय कृष्ण महाराजांनी आणि भक्त मंडळाने सांगितलं सगळ्याच्या घरी कुलाचार असतो. खंडेरावाचं नवरात्र कालपासून सुरू झालं. 9 दिवसात 6 दिवसाचं नवरात्र असतं खंडेराव महाराजांचं. ते आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. ऐकायला येतं का? पण येतं फक्त मलाच ऐकायला येतं असं नका. येतं ऐकायला? येतं येतं. आता पाऊस आहे, त्याला काय करणार? येतं का? हात करून सांगावर. येतं येतं. समोरच्यालाच नाही येत वाटतं. नाही येतं येतं. तुम्हाला नाही येत? मग खाली हात कशी काय केले? पावसामुळे ऐकून नाही येत ऐकायला? येतं येतं. बरं, आंधळ जर तुम्ही कुत्रपीठ खाता. हात वर करा. मला तर करावंच लागणार आहे. तुम्हाला ऐकायला येऊ न येऊ, आमच्या भजनी मंडळाला ऐकायला आलं तर पुष्कळ झालं. येतं येतं. आम्हाला लावायला या पुण्यतिथी, प्रथम पुण्यतिथी नाशिककराचं भाग्य देव. सद्गुरू जनार्दन स्वामीची प्रथम पुण्यतिथी नाशिकला. त्यावेळेस कोपरगावला काही नव्हतं विषय. सद्गुरू जनार्दन स्वामीची शेवटची गुरुपौर्णिमा का नाशिकला झाली. सद्गुरू जनार्दन स्वामींचं महानिर्वाण नाशिकला झालं. परमपूज्य आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री मधुगिरीजी महाराजांचं पण महानिर्वाण नाशिकला झालं. सद्गुरू जनार्दन स्वामीचा वर्षवृत्ती दिन, तुम्ही त्याला वाढदिवस म्हणतात, प्रथम नाशिकला सुरू झाला. स्वात्म प्रतिष्ठान ही त्यांचीच बुद्धी आहे द्यायची, त्यांचेच सांगण्याचं, त्यांचीच अंतप्रेरणा आहे. म्हणूनच तेव्हापासून सद्गुरू जनार्दन नीट लक्ष देऊन ऐका, लालशाहीनं रेग मारा. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या प्रेरणेशिवाय माधुगिरी बाबा एक अक्षर लिहित नाही किंवा एक शब्द वापरीत नाही स्वतःच. परत एकदा सांगू, सद्गुरू जनार्दन स्वामीच्या प्रेरणेशिवाय माधुगिरी बाबा एक अक्षरही लिहित नाही, एक अक्षरही बोलत नाही. म्हणून अशा शिवाय 5 तारीख आहे आणि शपथ. राजकीय क्षेत्रातला विचार केला तर आज शपथ. मुख्यमंत्र्याची शपथविधी. बरेच साधू लोक आहेत गेलेत. हा. मोठमोठे जे दिग्गज, जसं मोदी साहेबांच्या शपथविधीला गेले मोठमोठे साधू, तसेच आता देवेंद्र फडणवीसचे साहेब. विशेष मला वाटलं, आदर वाटलं की शपथ घेताना मी देवेंद्र काय सरिता आणि गंगाधर पंत फडणवीस, स्वतःचं नाव, आईचं नाव, नंतर बापाचं आडनाव. चांगली प्रथा आहे. खरं वास्तविक मातृसत्ता कुटुंब पद्धतीच पाहिजे. खरं वास्तविक तिचीच सत्ता आहे खरं. मग तिघांनी त्याचप्रमाणे शपथ घेत. एकनाथ, गंगूबाई, संभाजीराव शिंदे. चांगलं आहे. दादांनी पण तशी शपथ घेतली. चांगलं आहे. आईची आईचं नाव घेऊन करणं फार चांगलं आहे महाराज. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. अरे वा वा. हे संस्कृतीला धरून चाललेलं राज्य चांगलं असतं महाराज. काय सांगायला पाहिजे. म्हणून देव आज तो एक चांगला दिवस आहे. बाबाजींची प्रतिष्ठा पण मूर्तीची या तारखेला झाली आहे. अशा या सर्व पर्वकाळाच्या निमित्तानं आपण सर्व आलात. सर्व विश्वस्त मंडळ, श्री चंदू पाटील, श्री शिवाजी पाटील आणि श्री ज्येष्ठ गुरुबंधू आपले विंचूरहून आलेले आहेत. बाबावर प्रेम करणारी मंडळी, नांदूर, नान्नूर, बसक, पंचक, सर्व क्षेत्रातील मंडळी, सर्व ज्येष्ठ वरिष्ठ मंडळींना, भक्त मंडळाच्या सर्व सदस्यांना, महिला मंडळांना, बालगोपालांना, बालकन्यांना, सर्वांना आणि सर्वांना माधुगिरी बाबाचा आणि नमस्कार आहे. व्यासपीठावरून जय जनार्दन आहे. आदरणीय कृष्ण महाराजांनी आणि त्यांच्या संपूर्ण जय जनार्दन भक्त मंडळाच्या सहयोगातून हा अन्नदानाचा खर्च त्यांनी केला. बाबाजींचे ज्ञातिबांधव, बाबाजींचे आणि मधुगिरी बाबांचे ज्ञातिबांधव, भक्त मंडळ नांदूर, त्यांनी चांगलं प्रकारचं सहयोग करून भरपूर असं आयोजन केलं होतं. पण पावसामुळं आता मंडळी कमी आली, त्याला विलंब नाही. आणि चांगलं आयोजन केलं होतं.
काही हरकत नाही, थोडे तरी जा. म्हणून सर्वांना नमस्कार आहे, जय जनार्दन आहे. आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू, संन्यस्त गुरुबंधू, भेग भगवान श्री वयोवृद्ध श्री परशुराम गिरीजी महाराज, श्री संतोष गिरीजी महाराज, श्री श्रवण गिरीजी महाराज, श्री जयराम गिरीजी महाराज, भेग भगवान आणखीन कोणी पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण आहे. हरिभक्तपरायण मंडळीमध्ये श्री नवनाथ महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री धर्मनाथ महाराज, छोटे महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, उमेश भाऊ आहे, सोपान भाऊ आहे, मनोहर भाऊ आहे, आणि मंगेश भाऊ आहे, समाधान भाऊ आहे. चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण करतात. आणि आता पावसात तर फारच गोड, घरी बसल्या बसल्या माधुगिरी भावाचं प्रवचन ऐकायला मिळेल, पण घरी बसल्या बसल्या व्हॉट्सअपवर खीर खाता येणार नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद आहे, नमस्कार आहे सर्व. आणि आपल्या मध्य प्रदेश, हरियाणा, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र अशा ठिकाणाहून भगवान श्री रामरायाची श्री तुळशीकृत रामायणमध्ये अभ्यास करून खेड्यापाड्यामध्ये श्री रामभक्तीचा, भागवत धर्माचा प्रचार करणारे सर्व आणि सियाराम बंधूंना जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. सर्वांना आणि सर्वांना नमस्कार करतो, जय जनार्दन करतो. डॉक्टर महेश आहेर साहेब आले आहेत. मधुगिरी बाबांना या 3 डॉक्टरांनी पुष्कळ त्यांचे आटोकाट प्रयत्न केले, पण काय असतं, आयुष्य असतं, पण आपलं कर्तव्य म्हणून त्यांनी पुष्कळ असं प्रयत्न केला. आणि त्या डॉक्टरचं पण आम्ही त्यांना धन्यवाद देतो, त्यांना नमस्कार करतो. डॉक्टर अमोल कोलमकर, डॉक्टर महेश आहेर आणि आणखीन एक डॉक्टर आहे. असं असतं, दवा आणि दुवा दोन्हीनं काम केलं तरच गुण येतो. दवा म्हणजे आयुष्य जर तेवढंच असेल तर दवा काय करणार, दुवा तेवढीच, आयुष्याची दोरीच तेवढी. हे निमित्त असतं, अटॅक यायचं वगैरे यायचं हे निमित्त असतं. आयुष्य तेवढं असतं. शेवटचा श्वास 24 तासामध्ये 21,600 वेळेस श्वास घेतो आपण. ते श्वास ठरलेले, आयुष्य काही वर्ष, महिना, 15 दिवस याच्यावर नाही. शेवटचा श्वास त्याच्यावर आयुष्य. त्या डॉक्टरांना धन्यवाद आहे, नमस्कार आहे. या बाबांची सेवेबद्दल काही सांगायचं आहे. भक्तमंडळाने सांगितलं, विशेषतः हरिभक्त कृष्ण महाराजांनी सांगितलं की बाबांचं तुमचा परिचय सांगा. सगळे आपलीच मंडळी आहे. आणि म्हणून त्यासाठी एक श्लोक घेऊ. अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञान कर्म संन्यास योग समजून सांगताना आणि 34व्या श्लोकामध्ये 4थ्या अध्यायामध्ये भगवान सांगताय, श्री भगवान वाच तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शनः तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शनः. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने मराठीमध्ये भाष्य करताना ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत, ते ज्ञानपैगा बरवे जरी मनिमात्या नावे तरी संताया बदावे सर्वस्वेचे. ते ज्ञानाचा कुरुठा ते सेवा हा दारवंटा तो स्वदेन करी स्वता ओळंगोनी तरी तनु मनो जीवे चरणाशी लागावे आणि अगरता करावे
दास्य सकळ अपेक्षित जे आपले तेही सांगती कुसले जेणे अंतकरण बोधले संकल्पने बोल हरी बोल हरी 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 बोल केशव गोविंद बोल बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल हरि बोल हरी बोल हरी बोल हरि बोल बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल बोल हरि हरी हरी बोल केशव केशव माधव गोविंद बोल भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला गणेशगिरी महाराज आले, त्यांना ओम नमो नारायण. श्री गणेश मग चुकलं आपलं, क्षमा करा. भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडा सामूर्त आहे देवा. भक्त उसी में सगाचे ती रहस्यम मेद सवेवित. भक्तांनाच सांगावं. भगवंताने सांगितलं तू माझा भक्त आहे म्हणून मी तुला सांगतो. भगवान सदाशिव सांगतात की पार्वती तू माझ्या प्रेमाची आहे, भक्त आहे, म्हणून तवम स्नेहमय चाद्यम कथितम सर्वरक्षकम. सर्वांचं रक्षण होण्यासाठी मी काही जे उपाय सांगणार आहे पार्वती, तुला जे काही तत्व सांगणार आहे ते तुला देऊ नाही. म्हणून भगवंतानी एकांतामध्ये पार्वतीला हा बोध सांगितला. अमरनाथच्या गुफेमध्ये भगवान श्रीकृष्णाने युद्धस्तंभावर सांगितला अर्जुनाला. भगवान यदुराजाला भगवान दत्तात्रेयाने जो बोध सांगितला श्रीमद भागवताचे एकादश स्कंदात आहे, त्याला यदुगीता म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने महानिर्वाणेच्या अगोदर उद्धवाला काही उपदेश केला. हा उपदेश तू विदुराला सांग, पांडवाला जाऊन सांग, सर्व वृंदावनातल्या गोपगोपिकाला सांग, म्हणून त्याला उद्धवगीता म्हणतात. अशा प्रकारची अनेक प्रकारची गीता आहे. त्यापैकी भगवंतांनी सांगितलेली ही श्रीमद भगवद्गीता आहे. श्री भगवान निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीत केले. जे हो ठिकठिकाणी गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा पाहता त्रिलोक. गुरु हा वैद आहे, गुरु हा सूर्य आहे, गुरु हा चंद्रमा जे अलांछन मार्तंड जे तापेन. ठिकठिकाणी ज्या प्रत्येक अध्यायामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन श्री ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. अशा प्रकारची गुरुनिष्ठा, अशा प्रकारचा गुरुविषयी सद्भाव तो पाहायचा आहे आपल्याला मधुगिरी बाबांच्या चरित्रातून. एकच महत्त्वाचा भाग होता की या ठिकाणी काम चालू असताना नाशिक क्षेत्रामध्ये आम्ही तर सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सानिध्यामध्ये वेरूळचं फक्त मंदिराचा पाया भरला होता. लोक दगड वगैरे घडत होते. त्यावेळेस पहिली भेट सद्गुरू जनार्दन स्वामीची तिथं झाली. आज माझ्या अगोदर एक मित्र तिथं जायचा त्याच्या, आणि आम्ही त्याच्याबरोबर गेलो. 7वीला परीक्षा झाली बोर्डाची, आणि मग जनार्दन स्वामीकडं रविवारी एकादशी दिवशी, जवळ आहे गाव, जन्मभूमीपासून गाव जवळ आहे, तेव्हापासून बाबाजींचा छंद लागला. जनार्दना तुझा मला छंद कपाळी केसरी गंध, जनार्दन तुझा मला छंद कपाळी केसरी गंध, जनार्दन तुझा मला छंद कपाळी केसरी गंध.
जनार्दन तुझा मला छंद कपाळी केशरी गंध 2-3 वेळेस असं गेल्यानंतर आई म्हणायची काही खातं पितं का नाही, तिथं काही मिळतं का खायला प्यायला? आणि हा तिथं राहतं भंडार घरामध्ये. असं राहू दे, 4 आणे राहू दे, काही नाही मिळालं तर फुटाणे वगैरे खाय, भात काय शेव वगैरे खाय. ते 10 पैसे 2 आणि 1 5 पैसे अशा प्रकारचे 4 आणे दिले. असं वाटलं की जनार्दन स्वामीचे एक फोटो राहून द्या घ्यावं. त्यावेळी त्या फोटोची किंमत 10 पैसे. साध्या कागदावर तो घेतला, 15 पैसे तसेच ठेवले. काय जेवायला मिळायचं, कशाला खर्च करायचा? तिथं काय होतं वेरोळा? काही नव्हतं. 69 सात काही नव्हतं वेरोळा. भीती वाटायची. असं जाण्यानं ओळख वाढली. मॅट्रिक पास झाल्यानंतर पोराला सांगितलं की बाबाजीने सांगितलं, अरे बाबा आश्रमात या शिकायला. पण आई नाही म्हणली. बाकीच्या 2 मुलांना आईनं सांगितलं जा. 8वी पासून तर मॅट्रिकपर्यंत जे 2 जण वेरोळा आणि आपल्याला लासूरला ठेवलं. मॅट्रिक पास झाल्यानंतर आणि जनार्दन स्वामी आश्रमात राहायला मिळालं. मग संभाजीनगरला निपट निरंजन महाराज. आणि मग दिवाळीच्या सुट्टीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बाबाजीकडं काम करायला यायचे. इथं काम सुरू झालं नाशिक आश्रमाचं. त्यावेळेस काही एवढे यंत्र नव्हते महाराज. हातानं पाया खांदायचा, चुना घाणीत मळायचा. चंदपाटलाला माहिती आहे, त्यांनी एका नादामध्ये त्या चुन्याच्या चुना टाकायचं तर पाठीच टाकून दिली. सांगायचं तात्पर्य की इथं आल्यानंतर ओळख झाली. ते यायचे जायचे, कितीला काय ओळख झाली. कॉलेजला ते पण कॉलेजला, आपण पण कॉलेज, मधुबाबा पण कॉलेजला. मग काम संपलं का मी राम मंदिरात जायचं. तुमची कोणती साईड? म्हणजे माझी BCom साईड आहे. माझी पण BCom साईड आहे, कॉमर्स साईड. तुम्ही कधीला आहे? म्हणून मी फर्स्ट इयरला आहे. त्यांनी सांगितलं मी सेकंड इयरला आहे. अशा गप्पा गोष्टी व्हायच्या ना. मित्रपणा वाढला. तर राहताना राम मंदिर तर येताना त्यांचे भाऊ भेटले. आता ते लुंगी लावायला, आम्ही पण लुंगी लावायला. त्यानं पण लुंगी लावायची नाही, साधू व्हायचं नाही, नाहीतर पाय. त्याने त्याला दम दिला, साधू होऊ नको, आपण 96 कुळीतले. कोण आहे? बाबा आहे. म्हणजे माझे भाऊ आहे. आणि मित्रपणा वाढला. आता ती दाढी वगैरे वाढल्यानंतर ते त्यावेळेस कोणता सिनेमा त्याच्यामध्ये सांबा, त्यांची दाढी तर सांबासारखी होती. अरे हो सांबा. आम्ही आता एकमेकाला असे दिले गे. मित्रपणामध्ये मित्रपणा वाढला. मग आम्हाला वेरूळला, ते पण वेरूळला आले. त्यांना सोडून दिलं. आपल्या अगोदर त्यांना त्याग निर्माण झाला. मला तरी BCom झाल्यानंतर त्याग निर्माण झालं. त्यांनी सेकंड इयरलाच. म्हणून मी त्यांना ज्येष्ठ गुरुबंधू मानतो. या प्रांतामध्ये ज्यांना अगोदर त्याग निर्माण होतो तो मोठा. या मार्गामध्ये जो अगोदर त्याला त्याग निर्माण होतो, सर्वस्व त्यागून जातो. सर्वस्व काम्यानाम कर्मानाम न्यास संन्यासम कविधू 18 अध्याय. म्हणून त्यांना म्हणा, शांतिगिरी महाराजांना म्हणा, आपल्या अगोदर त्यांना वैराग्य निर्माण झालं. म्हणून मी त्यांना ज्येष्ठ गुरुबंधू मानतो. आता पण मानतो, पहिले पण मानतो ना, शेवटपर्यंत पण मानणार. हे गुरुबंधूचं नातं आहे. वैयक्तिक विचारसरणी ठीक आहे, वेगवेगळी असू शकते. मग आम्हाला बाबाजीची सेवा मिळाली. त्यांना पण बाबाजीची फराळाची सेवा मिळाली. आणि मी सेवा करत असताना काहीतरी वाचायचा छंद असल्यामुळं, माझे गुरुजी होते, त्यांनी मला वाचायचा छंद लावून दिला. 7वी पर्यंत एक हरिभक्तपरायण माणिक महाराज खिल्लारे, त्यावेळेस ते नामदेव कीर्तन करण्यामध्ये प्रसिद्ध होते. त्यांनी मला हरिपाठ आणि मालिका याचे भजनं निदान वाचत जाय, नाही पाठ केली तरी चालेल पण वाचत जाय. त्यांनी मला वाचण्याचा छंद लावा.
कधी मध्ये बाबाजीला पाणी द्यायला करता मधू बाबा आले ना पाणी द्यायला, तर म्हणायचे काय वाचतो, बाच बाच के भय दिवाने आपाप स्वरूप ना पछाने. ज्या वेळेस बाबाजीचं महानिर्वाण झालं आणि प्रवचन ऐकायला लागले मधू बाबाचं म्हणे बरं झालं बाबा तुम्ही वाचत होते तेच बरोबर आहे, मी उगाच तुम्हाला बाच बाच के भय दिवाने म्हणायचो, पण मी वाचत छंद नसल्यामुळं स्वभावात बदल झाला नाही. हे थोडीशी अवघड झालं त्यांच्या दृष्टिकोनातून, पण ठीक आहे. आणि मग वाचनामुळं नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेति विद्यते. आता म्हणतो आपण, पण वाचल्यानं ज्ञानानं बुद्धी पवित्र होते आणि हे विकार पवित्र बुद्धीतून निघून जातात. मग काम असो, क्रोध असो, लोभ असो, द्वेष असो, मत्सर असो, हे ज्ञानानं निघून जातात. नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञानाने हे धुवून जातात. म्हणून मधुबाबांचं एकनिष्ठ भाव होतं, एकलव्यासारखी गुरुनिष्ठा होती. जनार्दन स्वामी म्हणजे जनार्दन काय माधवगिरी बाबा, गणेश बाबाचा कशाला फोटो टाकायचा. म्हणलं बाबा तुम्हाला माहीत नाही, श्रीराम प्रभूंनी वशिष्ठ महामुनींना गुरु केलं, मग विश्वामित्रकडून कशाला विद्या शिकवली. विश्वामित्र ऋषी ज्या वेळेस रामरायाला घेऊन गेले यज्ञासाठी, पहिल्यांदा त्राटिका मारली. त्राटिका मारल्यानंतर म्हणलं बाबा विश्वामित्र ऋषी खूप प्रसन्न झाले, आला बाला नावाची विद्या श्रीरामरायाला दिली वाल्मिकी रामायण. ही आला बाला विद्या काय आहे. आला विद्या म्हणजे विश्वामित्रांनी सांगितलं की तुम्ही शेवटपर्यंत चिरयौवन राहाल, वृद्धापावस्था तुम्हाला येणारच नाही. नीट लक्ष देऊन ऐका, निदान व्यासपीठावरची मंडळी. चिरयौवन, कधी रामरायाचं फोटो म्हातारपांचं पाहिलं तुम्ही. असं म्हणतात की रामरायाचं आयुष्य 1000 वर्षाचं सांगितलं जातं. कोणी काय सांगतं, कोणी पण आहे का कधी. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. 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 जय राम. त्यांना म्हणलं बाबा केव्हा दिलं, सेवा केल्यानंतर दिलं ना. त्राटिका मारल्यानंतर भगवंताने आला बाला नावाची सिद्धी दिली. तुम्ही कधी चिरयौवन राहणार. आणि त्याच वेळेस सांगितलं की तुम्हाला पराजय तुमच्या कधीच येणार नाही. तुमच्या आणि तुमचे बाण अक्षय भाता राहील. कोणतं बाण वायला आपण म्हणे रामबाण औषध, तेव्हापासून म्हणेत रामरायाचं बाण कधी व्यर्थ गेला नाही, तो काम करून परत भात्यात यायचं, म्हणून त्याला रामबाण म्हणतो. म्हणलं बाबा आता वशिष्ठ महामुने त्यांचे गुरुदेव होते, मग यांनी चढून कशाला विद्या घ्यायची. पुढं अगस्ती ते जाऊ द्या, मला का सांगू. त्यांचा भाव चांगला होता, पण ही इतराबद्दलची थोडी असूया होती. ही असूया असंच एकदा माझ्या देखत नाही झाला विषय, पण एक वेळेस बाबाजी टोनकेला असताना आणि काहीतरी कारणामुळं शांतिगिरी महाराजाला विधीला वेळ झाली यायला. हे येऊन बसले, विधी सुरू करा. बाबाजीला सांगितलं विधी सुरू करा. जा म्हणे, येऊ द्या बाबूला, येऊ द्या. बाबाजी बाबू म्हणायचे. आता थांबायचं ना थोडं. मग आम्हाला काय विधी येत नाही, मला काय विधी येत नाही. अरे बाबा तो बाबू, तो माधव बाबा हे पण चांगली सेवा करतात. दादा त्यांचे वेळ जास्त द्वेष करू नये. आपण साधू आहे, आपण गुरुबंधू आहे. नाही नाही, तुमचं त्यांच्यावर जास्त प्रेम. काय कारण याला. निष्ठा पुष्कळ, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म जरूर.
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि किती वर्म पाहू नये. पण या ठिकाणी काय म्हणून तनु मन जीवे चरणाशी लागावे गर्वता करावे दास्य सकळ. बाबाजी काही रागवले असतील हे मला माहीत नाही, पण ते देशमुख म्हणून पोलीस अधिकारी होते, PSI होते, त्यांनी तिकडून आल्यानंतर इथं आल्यानंतर बाबा असं असं घडलं, मधुबाबा राग निघून गेले आळंदीला. अरे मला इतकं वाईट वाटलं. अरे देवा, मी जनार्दन स्वामीचे पहिलं दर्शन घेतल्यानंतर एकच देवाला प्रार्थना करायचो की प्रभो शेवटच्या श्वासापर्यंत मला या चरणापासून दूर करू नको. पाय तुझे गुरुराया गुरुराया हेची माझी देव पूजा. हो पाय तुझे गुरुराजा गुरुराजा हेची माझी देव पूजा. हीच प्रार्थना करायची. इतकं वाईट वाटलं मला 2-3 दिवस खूपच. अरे बाबा काय करायला पाहिजे, स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात. बाबा तो गेला निघून, आम्ही गेलो. तुमचा मित्र होता मग बाबाजी भरपूर समजावून सांगितलं पण ते ऐकलंच नाही. असंच पूर्णगिरी महाराज पंढरी बाबाच्या कार्यक्रमात झालं. काही होतच. आता संस्था म्हणलं तर संसारात तन मंदिरात घंटा हा सुद्धा संसारच आहे. नाही तुम्ही टुनकीला जास्त लक्ष देत नाही, शिवपुराला देतात. वेरूला जास्त लक्ष देतात, माझ्याकडे लक्ष. अरे बाबा त्यांचंच आहे सर्व. मग आम्ही विनोदानं सांगत राहतो की गुरुदेवाचे म्हातारे होते, 2 शिष्य आले. सांगितलं का आम्हाला काही सेवा सांगा. तर सांगितलं बाबा रात्री कोणी कपडे धुवा, कोणी पूजा करा, कोणी काय करा, कोणी काय करा, अशी दोघांना वाटून दिली. रात्री आजारी पडले गुरुदेव म्हणून दोघं पाय दाबायला लागले. काही कामानिमित्त एकदा दुसऱ्या दिवशी गेला, काही कामानिमित्त घरी. दुसरा आला तो पाय दाबायला लागला. म्हणे महाराज गुरुजींनी सांगितलं की इकडचं पाय दाबा. तो आणि माझा नाही तो पाय. पाय कोणाचं आहे हे आचार्यांनी सुद्धा अदृष्टानं सांगितलंय. अरे बाबा खूप त्रास होतो, पाऊस पडून राहिला, वाता आला पायाला. आता एवढं जीव थकला ना तर रात्री 1 ते 1 वाजता झोपायला साधना करून मधूनच जाग येते, पायाला वात येतो रात्री. डॉक्टरला विचारलं तर काय सांगितलं, कोणी व्हिटॅमिन कमी सांगितलं, कोणी काय कमी सांगितलं. ऑपरेशनपासून रात्री मग जागा आल्यानंतर कुठं झोप येते. 1.5-2 तास सुद्धा झोप होत नाही. मग लोकांना वाटतं कार्यक्रमाला यायला पाहिजे ना, अमुक यायला पाहिजे. काय सांगाल, त्रास कोणाला सांगायचे. बाबाजी म्हणायचे रात्री दुःख चारायला निघत होतं. म्हणलं बाबाजी दिवसभर तुम्ही लय करता. आम्ही रात्री बाबाजी सेवेला राहायचो, दिवसभर तर लय आरडोर करता. अरे म्हणे बाबा माझं बाबा रात्रीनं दुःख चारायला निघत होतं. जसं श्वापद चारायला निघतं गाय आमच्याकडं मराठवाड्यामध्ये त्या वनगाई असतात, ते रात्रीच चरायला निघतात, दिवस बसून राहतात. बरं ते असं आहे, आमच्याकडं हाकलत नाही त्यांना कोणी, पण नुकसान होतं. एका जणांनी सांगितलं नाही त्या ऊस लावला, गायला येऊच द्यायचं नाही, एकरभर ऊस लाव. एवढं मोठं ऊस झालं, ऊसाच्या मध्यभागी बाश ठेवली, त्याच्यावरच रात्रभर बसलं आणि पाठी लागला डुलका त्याला. फक्त त्याच्या बाजी खालचं ठेवलं, बाकी सगळं ऊस खाऊन टाक. पण तिकडचे लोक हाकलत नाही, तिनं खाल्लं तर जास्त पीक येतं. अशी धारणा आता नाही मिळाले, पूर्वी होतं ते. म्हणून ते हा तो माझा पाय नाही. अरे बाबा त्रास होऊन राहिला, दाबून दे. दाबलं मुरगळून टाकलं, एवढा मोठा सुरला. दुसऱ्या दिवशी हा शिष्य आला, काय झालं महाराज. म्हणे बाबा तुझा पाय तो दाबीत होता, त्यानं मुरगळून टाकलं. तो म्हणे तुझा पाय मी मोडूनच टाकेल. कोणाचा पाय आहे. गुरु महात्म्य ओळखून घेई रे, गुरु आशान भेटायचे नाही रे. गुरु महात्म्य ओळखून घेई रे, गुरु आशान भेटायचे नाही रे. ज्यांचे चित्त शुद्ध नाही त्याला गुरु करतील काय. ज्यांचे चित्त शुद्ध नाही त्यांना गुरु कळतील काय. ज्यांचे चित्त शुद्ध नाही त्याला गुरु करतील काय. ज्यांचे चित्त
शुद्ध नाही त्यांना गुरु करतील काय म्हणे गुरुची कृपा मज व्हावी रे गुरु आशान भेटायचे नाही रे गुरु महात्म्य ओळखून घेई रे गुरु आशान भेटायचे नाही रे. म्हणून हनुमान जीवे जीवा भावाने केली पाहिजे तनानं मनानं आणि जीवा भावाला फार महत्व आहे. अंतःकरण निर्मळ असेल आणि सेवा केली तर मग तुम्हाला फळच फळ आहे. अंतःकरण निर्मळ नसेल जीव इथं आपण म्हणतो ना हे तनु मनो तनानं मनानं अर्थानं सेवा करे इथं अर्थाने लिहिलं माऊलीने जीवा भावाने लिहिलं. म्हणून तनु म्हणून जीवे जीवे शब्दाला फार महत्व आहे. माऊलीचा एक एक शब्द तोला मोलाचा आहे महाराज अमृत ते जीवा भावानं केलेली अंतःकरण जर पवित्र असेल समोरचा महात्मा कोण आहे त्याचा अधिकार पाहून बोललं पाहिजे. काही बोलायचं कोणत्या महात्मा समोर काही आपलं काही प्रौढी चालवायची चांगलं नाही तर काही काही लोकांचं दमच निघत नाही. ते बाबाजीला सांगत बाबाजी माझे मते असं आहे. अरे तुझं काय मत आहे बाबा ते आनंद कोणी ब्रह्मांड नायक आहे. नाही माझे मते तुम्ही असं करा अशी पण पाहिले आम्ही. केवळ आणि केवळ मला एकच आनंद आहे की त्या वाचण्याच्या छंदामुळे बाबाजींची पूर्ण कळून गेलं. म्हणून बाबा तुम्ही बरोबर नाही केलं रागावलं नाही पाहिजे. बाबाजी किती मारलं तरी तुम्ही गुरुचरित्र वाचायचं नका सांगू मला. गुरुचरित्र वाचा त्याच्यामध्ये 3 शिष्याचं वर्णन आहे. आमच्या सर्वांगीण महाराजांनी काल विचारलं की धौम्य ऋषीचे 3 शिष्य अरुणी एक त्याला पाणी भरायला सांगितलं तर तो पाण्याचा ओघ जास्त होता ते काही शेतात पाणी जाईना. बाबाजीसारखं शेती करणारे होते ते तर स्वतः त्याच्यामध्ये आडवा पडला. बरं रात्र झाली हा का बरं आला नाही आश्रमामध्ये म्हणून स्वतः गुरुदेव पाहायला गेलं तर तो त्या दांडात झोपला होता आणि पाणी जात होतं बरोबर. त्याच वेळेस गुरुदेवाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. माझ्या जडमुड माझ्या जोडमुड मस्तकावरी माझ्या जुडमुड मस्तकावरी हात तुमचा ठेवा सद्गुरु देवा जनार्दन देवा. धन्य झालो धन्य झालो धन्य झालो धन्य झालो धन्य झालो तव गुण गाता सद्गुरु देवा जनार्दन देवा जनार्दन देवा. सिंहरास असल्यामुळं थोडी आक्रमक रास आहे. आपलं जन्मनाव वेगळं आहे. बाबांचं जन्मनाव मधूच होतं त्यांची रास सिंह होती. आता आपलं नाव ठेवलं असं महादेव तेव्हा 2 सिंह एका ठिकाणी आहेत गुरुगुर करणार म्हणून बाबा जे वाचलं ते सांगणार. तुम्ही गुरुगुर माना का काही माना म्हणून द्या हो. स्वभाव बदलण्यासाठी बाबाने एवढं थोडंसं हे झालं आणि आळंदीला गेले तिथून परत आले. तर मग बाबाजी असं असतं साधू संत जे करतात ना ते योग्यच आहे. माझ्या जीवनातला अनुभव सांगतो की माऊलीने जवळजवळ 40-45 वर्ष सेवा केली. परशुराम बाबाला माहिती भयंकर सेवा केली पण माऊली बाबाला वैराग्य निर्माण नाही झालं. एवढं मोठं महापुरुषाच्या सानिध्यात वैराग्य निर्माण होऊ नये म्हणजे काय नाही झालं. बाबाजी सेवेत असताना त्याला 2 मुलं झाले आणि इथून गेल्यानंतर तीर्थयात्रा वगैरे करून आले. मला पण वाईट वाटलं. इथं गंगापूरला आले मी त्यांना भेटायला गेलो सायकलवर गोवर्धनेश्वरला. थोडा डोळ्याला पाणी आलं माझ्या पण आलं त्यांच्या पण आलं. बाबा ठीक आहे म्हणलं आता इथं राहा. ती ज्यावेळेस बाबाजीकडे आलं त्या बाबाजीने त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. काट्यामध्ये लोटांगण घातलं त्यांना. इतकं वाईट वाटलं मला काय बाबाजी. म्हणून काल परवा मी वाल्मिकी रामायणमध्ये वाचलं की रामराया या विद्येमध्ये आणखीन एक गुण आहे
तू मृदू पण राहशील आणि कठोर पण राहशील. दोन्ही गुण एक तर संतमध्ये असतात, नाही तर पूर्ण अवतारी पुरुषामध्ये असतात. मृदूसा वाय नवनीत जैशी सज्जनाचे चित्त. वज्र एक तर सज्जन साधू संतांमध्ये दोन गुण असतात आणि परमेश्वर प्रभू कठोर व्हायचा तर मला तर माझ्या कठोर व्हायला लागेल दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तावर कैवार करण्यासाठी मृदू व्हाल. म्हणून मृदू सबाह्य नवनीत म्हणजे संताचं हृदय नवनीत म्हणजे लोण्यासारखं असतं आणि प्रसंगी वज्र हे जनार्दन स्वामीच्या मध्ये पाहायला मिळालं. म्हणून जनार्दन स्वामी कोणी माना नका मानू पण माझ्या दृष्टीनं पूर्ण अवतार. हे ज्यावेळेस वाल्मिकी रामायण वाचलं पाहिलं ऐकलं त्यावेळेस कळलं की दोन्ही गुण रामराया तुमच्यामध्ये दोन्ही गुण याला आला बोला विद्या म्हणतात. चिर्यवन वगैरे वगैरे कशामुळं दिली त्राटिकाला मारल्यामुळं. खरं वास्तविक प्रभूने मनातल्या मनात विचार केला की आत्ताच विद्या शिकून आलो आणि पहिलीच विद्याचा वापर स्त्रीवर करायचा. स्त्री आदराचं स्थान आहे पण विकल्प येऊ दिला नाही मानव. गुरुजीनं सांगितलं ना गुरुवाक्य सदा सत्यम. चांगलं आहे की वाईट आहे त्याचा विचारच केला नाही. त्यांनी सांगितलं ना आपल्या वडिलांनी सांगितलं की तुमचे वडील विश्वामित्रच आहेत त्या जे सांगतील त्याप्रमाणे मागा. जसं माझ्या इथं तुम्ही दशरथाचा मुलगा म्हणून माझे जे सांगतात ते ऐकतात तशाच प्रकारचे विश्वामित्र ऋषी जे सांगतील ते ऐका. त्याच्यामध्ये काही विकल्प आणू नका मनामध्ये. आणि हा विकल्प जो येतो महाराज तो केवळ अज्ञान मिळतो. म्हणून अज्ञान हे पापाचं मूळ आहे. काय पुण्याच्या एका बस स्टँडवर एक जण ओरडतात नाशिकहून पळून आले नाशिकहून पळून आले नाशिकहून पळून आले. काही लोक काय अनंत वाचळ बरळची बरं काही जरूर आहे का. आता त्याला वाचता येत नव्हतं. नाशिकहून पळून आली लोक म्हणजे काय येडाय का तू. हे पहा ना नाशिकहून पळून आली. अरे म्हणे ती नाशिक चिपळून गाडी आहे. नाशिक चिपळून आली वाचता नाही येण्यामुळं नाशिकहून अनंत वाचाळ बरळती बरळ अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आल्यानंतर सुद्धा जनार्दन स्वामींनी कठोराशी परीक्षाच पाहिली बाबाची. काही पाहिलं नाही काही बोलले नाही काही नाही. वाल्मिकी रामायणमध्ये आज सांगितलंय आहे की महर्षी गौतमाने अहिल्याला शाप दिला की जाय तू दगड होशील म्हणजेच शिला होशील काय असेल वेगवेगळे शब्द. दगड होणं म्हणजे काय दगडाला काय तुला काय दगडा तू का म्हणे तुझी बुद्धी आहे जड. अरे बुद्धी जड होऊन गेल्यानंतर काय उपयोग आहे. कोणी मानत नाही कोणी काय नाही कोणी काय नाही. शूद्र अवस्था प्राप्त झाली. शिला होणं म्हणजे काही दगड होणे नाही. हे अध्यात्म आहे. एकांती होऊन गेली. जसं माय बहिणीचा एखादा पती वारला तर तिला जसं वैधव्य प्राप्त होतं तर वैधव्यापेक्षाही हा शाप तिला अवघड वाटला. असून काहीच करायचं नाही माझं तुझं संबंध नाही अशी अवस्था झाली. मान नाही अपमान नाही काय नाही काही नाही काही नाही. क्षुद्र जीवन झालं असं म्हटलंय वाल्मिकीने. आणि त्या क्षुद्र जीवाचा उद्धार करण्यासाठीच प्रभू आले. आणि मग संत चरण लागता सहज. देवानी काही पाय लावला नाही त्या दगडाला. संत चरण रज दिलं. रज म्हणजे दिलं ज्ञान दिलं की तुझ्याकडून काही चुकलं नाही ठीक आहे तू त्यांची क्षमा माग
वगैरे वगैरे, पुढचं नाही सांगत. सांगायचं मला एकच आहे, द्या हो, की मग कोपरगावला आल्यानंतर बाबाजी जाऊ देत, झाली चूक होते लेकरापासून. असं दोन्ही महात्म्याची वेळेस झालं आहे. शांतिगिरी महाराज वेळ जायचं, मी नाही सांगत ते, जाऊ दे बाबाजी, होता असं आम्ही लेकर आहे तुमचे, कदरत घ्या. आणि मग परत सेवा सुरू झाली. तर मग बाबा सेवेचं मग तर विचारूच ना, रात्रंदिवस ट्रॅक्टर काय काही काय, त्यांना ते यंत्रामध्ये जास्त माहिती होती. आणि बिघडलं ट्रॅक्टर, तर मग बाबाजी म्हणजे जरा काय तू निसतं ट्रॅक्टर बिघडितो वगैरे वगैरे. बाबाजी बोलायचे. म्हणलं बरं राग येऊ देऊ नका आता, बरं बाबाजी बोलतील, कामावरून बोलतील. आता त्यांचं काम आहे का ते? बाबाजीचं काम आहे की त्यांच्या परिवाराचं? अरे आपलंच करता येते, आपल्यासाठीच येते, जनता जनार्दनासाठीच आहे. म्हणून त्याच्यासाठी ते बोलणार. आणि बोलणं तर त्याचा राग येऊ देऊ नये. संत रागवलेच पाहिजे तर आपला उद्धार आहे. कारण आपल्यात ती शांती पाहतात, आपल्यात ती सहनशीलता पाहतात, ती आपली परीक्षा आहे. म्हणून द्या हो, किती टाक्याचे घाव शोचे जात तेव्हा मूर्ती तयार होते. डोळे करत असताना एवढा मोठा हातोडा करतो मूर्तिकार, बारीक हातोडा वापरतो आणि डोळे काढतो. आणि पहिल्यांदा दगड फोडताना किती मोठमोठ्या हांबरांना फोडावं लागत आहेत दगड. शेवटी डोळे करताना हॅमर वापरतो का? बारीक इन्स्ट्रुमेंट वापरतो आणि डोळे जसे तसेच काढतो. काय पाणीदार डोळे काढले जातं. भगवान श्रीकृष्णाचे पहा, भगवान रामरायाचे पहा, काय डोळे. इथं फोटो लावलाय बाबाजींच्या कुटियात. असे बोलते ना, असे डोळे काढले. कसे काढले असे? एकाच दगडात येते 6.5 फुटी मूर्ती. प्रभु दशावतार. मंदिरी टाक्यास सुन, प्रभु मंदिरी टाक्यास सुन, होय जरी हैराण, होय जरी हैराण, प्रसन्न मुराती स्वामी होयत हो, तल्लीन भान ठरले, भाग्यवान पाषाण ठरले, भाग्यवान पाषाण. मग मात्र शेवटपर्यंत बाबांनी सेवा सोडली नाही. महानिर्वाण झाल्यानंतर मात्र बाबांना त्रास झाला 2-3 वेळेस आणि आजार पण आलं. तरी परंतु सेवा काही त्यांना सोडली नाही. म्हणून तनु मनोजीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास तद्विधी प्रणिपातेन. या ठिकाणी दोन्ही संतांचे पण लक्षण आहे, भगवतच्या शिष्याचे पण लक्षण आहे. शिष्यानं विनम्र राहावं, हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा गुण आहे. ह्या विनम्रता लोकांना कशी वाटते? काही लोकांना आता दरम्याच्या काळामध्ये अतिविनम्रता समर्थ सांगतात की लोक लाचार समजतात. माझ्या जीवनाबद्दल असंच प्रकारे गाती जनार्दन स्वामींचा शब्द आहे, गुरुदेवांचा शब्द आहे, त्यासाठी काही मान असो अपमान असो सगळं सहन करायचं. तुका म्हणे घोटी विष अमृत देवासाठी. आपला देव दुसरा नाही, जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागो, काय मागणे मागो देवा, काय मागणे मागो, जनार्दन देवा करतो मी सेवा, काय मागणे मागो, काय मागणे मागो देवा, काय मागणे मागो. त्यांच्या सेवेसाठी सगळं घोटावं लागतं, विष प्यावं लागतं. भगवान शंकरने विष, आपलं आराध्य दिवस भगवान शंकर आहे, त्यानं विष पिलं तर मग हे लोकनिंदेचं विष प्यावंच लागतं महाराज. तेव्हा कुठं तो सिद्ध होतो. म्हणून देवादिदेव महादेव आहे, ते विष पिले. कोणते सगळे देव आहे पण भगवान शंकर महादेव आहे, कारण त्यानं ते विष घोटलं. तुका म्हणे घोटी विष अमृत देवासाठी. देवासाठी, संतासाठी, गुरुदेवासाठी हे सर्व घोटा लागतं. त्यांच्या शब्दासाठी, त्यांच्या शब्दासाठी किती त्रास सहन करावा लागला. बाबांनी केला असं सांगू नये, पण करावंच लागतो त्रास सहन.
अतिशय विकल्प परिस्थितीमध्ये मग विचारसरणी आणि हे होऊन जाते महाराज, खुंटीत होऊन जाते. काय करायला पाहिजे असं वर्णन आहे माऊलीचं की ज्या वृक्षावर त्या पक्षाला घरटं बांधलं, वाऱ्या वावदानं तो वृक्षच पडला. मला सांगा तो घरटं राहिला असेल का त्या पक्षाचं? वृक्षच पडला, घरटं नाही राहिलं, पिल्लं नाही राहिलं. असं कार्य करताना, गुरुदेवांचं कार्य करताना आपण त्या खोप्यासारखं आहे. तर कधी कधी असं होतं, घरटे असं सगळंच असं वाटतं की आता संपलं जीवन, आता काही जीवनाला अर्थच नाही, अशी अवस्था येते. ग्रस्त आश्रमी लोकांचे येते तर मग ते आत्महत्या करतात वगैरे करतात. आमच्या सारख्याच्या जीवनात सुद्धा अशी अवस्था येते. त्याला शास्त्रामध्ये किंवा योगसूत्रामध्ये त्याला पठारावस्था म्हणतात. मुरमाड जमीन आहे, किती पाऊस पडला तरी पायाला चिखल लागत नाही, त्याला पठार म्हणतात. तिथं मग हलकं पीक येतं. शेतकरी, तुम्ही जे शेतकरी ते मान हलून राहिले. अशी पठार अवस्था वाचन केल्यामुळं कळतं महाराज. हे सोपं नाही. मी हात जोडून विनंती करतो आमच्या गुरुबंधूंना, वाचित जा बाबा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा थोडं थोडं. आम्ही पेपर वाचतो. काय बाबा पेपर वाचता? वाचू नये पेपर. MSc झालेल्या मुलाला 4था पंतप्रधान कोणी सांगता येत नाही. एका प्रवचनात मी 14 पंतप्रधान सांगितले. ते म्हणे बाबा तुम्ही कसं काय अभ्यास करता? म्हणलं वेडा आहे बाबा मी. काय वेडा झालो, वेडा झालो छंदे, वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंदे, मी गातो नाचतो नाचतो आनंदे. त्याला म्हणलं बाबा हे ज्यावेळेस पंतप्रधानांची शपथविधी होते त्यावेळेस पेपरमध्ये हे सर्व येतं, तेच वाचलं मी, तेच तुला सांगतो. तो पेपर हे कातर नाही. हे पाय, मी काही त्याला सांगितलं नाही की 14 पंतप्रधान हे म्हणून. ते वाचते पेपर, त्याच्यातून पाय हे तुला येणार आहे पुढं MPSCच्या परीक्षाला, अमुक परीक्षाला. तुझ्यासाठी चांगलं आहे. किंवा माझ्यासाठी वाचतो का तू? ठीक आहे, आपल्याला वाचण्याची आवड आहे म्हणून तुझ्यासाठी चांगलं आहे, वाचत जा. आणि म्हणून देव खूप सेवेला त्याचं हे पूर्ण विरामच नाही. दरम्यानच्या काळामध्ये बाबाजींचं महानिर्वाण झाल्यानंतर बाबांच्या स्वभावाचा काही लोकांनी फायदा घेतला. ते फार कडक आहे बा, ते फार आशीर्वाद ते. आणि पुढचा कथा भाग वेगळा आहे. पण जीवनभर शेवटपर्यंत मित्रताचं नातं टिकवायचं असेल तर गुणदोष पाहायचे नसतात. कठीण परिस्थितीमध्ये जो एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. कठीण परिस्थिती असेल, विकल्प परिस्थिती असेल, त्यावेळेस खरे मित्रत्व तोडत नाही. किती जरी त्रास झाला, किती जरी अपमान झाला, किती जरी काय त्रास दिला त्याने, तर त्यावेळेस खरे मित्रत्व कळते. नीट लक्ष देऊन ऐका. मित्र असतात, थोडं काही झालं तर फार दक्षिण उत्तर महाराज तोंड पाहत नाही एकमेकाचं. याला मैत्री म्हणत नाही. माऊलीने स्पष्ट लिहिलंय की साधूची मैत्री चोखट, ओळख आहे ती जुनाट. अशी मैत्री करा. भावाचं भांडणं होतात, पैशावरून, याच्यावरून त्याच्यावरून, तोंड पाहत नाही. मी पाहिलेलं आहे, मौतीला सुद्धा नाही. सख्खे भाऊ काय म्हणून नाथबाबांनी सांगितलं, बाबा हो पैसा पैसे 15 अनर्थ आहे. तो आला ना. म्हणून आम्ही गरीब साधू आहो. जाय माय तू इथून ये.
त्या मायाला सांगितलं की आम्ही गरीबच राहू द्या, आम्हाला श्रीमंत करू नको. साधू संत तुकाराम महाराज जा मग आम्ही गरीब साधू आहोत, जाय माये तू इथून ये. ही माया नको आम्हाला, हिचे पैसे 15 आणणारच आहे. चांगला उपयोग करून घेतला तर बरं आहे. ठीक आहे, तुम्ही आता दान धर्म करता तर आम्ही यज्ञ यागासाठी लेकरांच्यासाठी खर्च करतो, हे समजलं पाहिजे. नाहीतर ती माया आहे, माणसाला भुलून टाकते. आमच्या सारख्या लोकांना भुलून टाकतं. सर्व संघ परित्याग करणार होतं, तुमचं तर काय साधारण आहे. म्हणून ते शेवटपर्यंत सेवा सोडू नये माणसाने. जे काय असेल ते सहन करायचं. सगळ्याच गोष्टी मनासारख्या होतील असं नाही. तुमचं असो आमचं असो कोणाचं. आणि हे सांगतो तुम्हाला, एक सिद्ध महापुरुष गोंदवलेकर महाराज म्हणतो की सगळ्या गोष्टी मनासारख्या होऊ नये, ही देवाची कृपा समजा. तेव्हाच तुम्हाला आठवण होईल देवाची. तुमच्या मनासारखं झालं, तुम्ही काय झालं देवाला आठवण. एक एक वाक्य समजून घ्या. नुसतं ऐकायचं, इकून ऐकायचं आणि तिकडं सोडून द्यायचं. नळे पंक्लेश होणार आहे. बाबांचं चरित्र सांगा. आमचे कृष्ण महाराजांनी सांगितलं हे चरित्र आहे. शेवटी मात्र मग आल्यानंतर मात्र एकनिष्ठानं काय असो, मला म्हणायचे याचं कशाला नाव टाकतात, त्याचे कशाला नाव टाकतात. बाबा जाऊ द्या, हे आपले गुरुबंधूच ते, त्याच्या कशाला आदर करतात, ते आपल्या विरुद्ध आहे, आपण आहे तसं असं नाही म्हणलं. बाबा आपले गुरुबंधू आहे, आपली मैत्री, यालाच मैत्री म्हटलं. आपण गुरुबंधूचं नातं आहे. बाबाजी म्हणते बे भगवान आहे. आपल्या या नात्यापेक्षा गुरुबंधूचं नातं श्रेष्ठ आहे. तुम्ही प्रवचनात ऐकतात, ते बी प्रवचन लिहायचे, मी पण प्रवचन लिहायचो. अक्षर मात्र बाबाचं फार सुंदर होतं, आपल्यापेक्षा बी सुंदर होतं अक्षर. ते पण लिहायचे. ते कधी पूजाला गेले तर मला लिहायला लावायचे. शांतिगिरी महाराज पण लिहायचे प्रवचन, पण त्यांचं अक्षर त्यांनाच कळायचं. मी म्हणलं बाबा हे काय, म्हणजे मला नाही, मला कळतं ना. म्हणलं आम्हाला पण कळलं पाहिजे. मग तुम्हाला कळतं तुम्ही लिहा, मला कळतं. भरपूर वाया लिहून ठेवलं त्यांनी, आपण पण लिहून ठेवलं. आता काल पर आम्ही दिवाळीचं लोकांना दाखवलं की बाबाजीचे प्रवचन लिहिलेले 72, 73, 74, 77 पर्यंत, 72 ते 77, 73 ते 77 पर्यंत, जेवढं काही शक्य होईल तेवढं. म्हणजे त्या मुलांनी एकांना विचारलं की बाबा तुम्ही असं मार्जिनमध्ये सुद्धा लिहिले. अरे बाबा, काहीच नाही. 20 पैशाला ती 200 पेची वही मिळायची, ते 20 पैसे सुद्धा नव्हते. म्हणून ते मार्जिनमध्ये सुद्धा इतकं बारीक अक्षर लिहायचं. आपण ते प्रवचनाची वही दाखवली. एक जण म्हणे तू प्रवचन लिहितं. माझा मित्र होते गिरी, मुरलीधर गिरी म्हणून. तो सहकार बँकेत लागला कामाला. तर म्हणे मी तुला तिथून कागद आणून देतो, तू बाबाजीची प्रवचन लिहितो ना. म्हणलं बाबा तू कागद आणून देते, कागद मला चालणार नाही. का बरं? तू कागद काय त्या अधिकारला विचारून थोडी आणणार आहे, चोरून आणणार आहे. चाल म्हणे बरंच बारीक लक्ष राहतं तुझं. मग सोपं आहे की ते. जनार्दन स्वामीचं शिक्षण आहे. तू अधिकारला विचारून आण ना का कागद. हां, तो अधिकारला विचारून आण की मला हे कागद लागतात. त्यानं जर हा म्हणलं तर मग ती लिहीन, मी त्याच्यावर लिहीन प्रवचन. पण तसं तू चोरून अधिकारी काय हा म्हणणार आहे काय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. धर्माच्या काळात एवढी सेवा करून बाबाजींचं महानिर्वाण झाल्यानंतर पण सेवा सोडले नाही. खानदेश भागामध्ये चांगल्या प्रकारचं धर्मकार्य केलं. त्यांच्या धाकानं, त्या स्वभावाच्या धाकानं जावंच लागायचं. 21 वर्ष धमान्याला, 21 वर्ष साकूरला. आता जीव थकल्यामुळं शक्य झालं नाही. त्यांचाही जीव थकला, आपलाही जीव थकला. नाही तर सतत प्रत्येक कार्यक्रमाला, तुम्हाला माहिती आहे धमान्याला किती ऊन असतं. माझी प्रकृती उष्ण आहे. बाबाजीचं तिथं अनुष्ठान झालं तर बाबाजीनं सांगितलं माझं बाबा 2 दिवस झाले तुम्ही जा, कारण लघवी करताना सांगू नाही पडत. आपोआप बाबाजीने सांगितलं बाबा तुम्ही जा नाशिकला, तुम्हाला नाही सण होऊन राहिलं. अरे बाबा नुसती बाबाजींची कुट्या, तिथं झाडाखाली झोपायचं, रात्र भयंकर ऊन, त्यानं त्रास होत. आणि म्हणून उष्ण प्रकृती असल्यामुळे तरी जावंच लागायचं. 1 दिवस म्हणा, 2 दिवस म्हणा. आणि हे मित्रत्वाचं नातं, हे गुरुबंधूचं नातं शेवटपर्यंत पाळायचं. त्यांना अपघात झाल्यानंतर बऱ्याच दिवशी त्यांना सेवा करायला आपल्याला मिळाली, त्यांची सेवा करायला. तर
फारच अवघड झालं ते. बेशुद्ध अवस्थेत आणलं, विभूती लावले त्यांना. कासावीस जीव झाला की बाबा अवघडच झालं आहे. पण विभूती लावल्यानंतर ते त्यांना सूद आली थोडीशी. विभूती लावल्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आले. मग ते ऑपरेशन वगैरे काय झालं ते. पण दुसऱ्या वेळेस जे आजारी पडले मात्र ते काय ते स्वभाव त्यांचा कडक असल्यामुळे कोणी जवळ थांबत नसे. रागवायचं जास्त, रागवायचे जास्त. आता स्वभाव असतो. 3 प्रकारचे गुण आहे. त्रैगुण विषय वेदा नैस्त्रगुण भवार्जुना निर्द्वंद्वित सत्वस्थम निरयोगम क्षमात्मा. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी याच जगी गुणी वाया गेला. कोणामध्ये रज असतो, तामसी वृत्ती असते, कोणाची राजसी वृत्ती असते, कोणाची सात्विक वृत्ती असते. हे तिथूनच घेऊन आले असतं. म्हणून स्वभाव विजयम शौर्यम हा स्वभाव तिथून घेऊन आला असतो. पण त्याला बदलायचं काम प्रयत्नानं करावं लागतं. स्वभाव तिथूनच असतो पण ते बदलायचं काम एक तर गुरुदेवांची सेवा, एक तर उपासना, एक तर ज्ञानार्जन यानं त्याच्यावर थोडंसं नियंत्रण येतं. हत्ती किती मोठा असतो पण अंकुश लावला की तो स्टूलवर बसतो. माऊलीचं उदाहरण आहे. ऐरावत थोरतया अंकुशाचा मार. अंकुश लावला की तो जसा टेबलवर बसतो तशाच प्रकारचं देव हो. या मनाला अंकुश लावला तर माझ्या गुरुचा बोध, माझ्या गुरुचा बोध तोच माझ्या नाकात दोर. बैलाला येसन घातले तर आकळतो की नाही. तशाच प्रकारचा आपल्या गुरुदेवाचा बोध आपल्या नाकात असला म्हणजे अंतःकरणात असला तर आपलं मन सुद्धा आकळले जाईल. कशानंही मन आकळले जात नाही. मनष्टाणी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षिती. भगवंताने सुद्धा सांगितलं की अर्जुना खरंच मन चंचल आहे. आकर्षण त्याला ताब्यात ठेवताना नाही पण 2 गोष्टींना ताब्यात ठेवतात. 12 अध्याय. अभ्यासाप समर्थोसी मत्कर्मम परमो भव. एक तर अभ्यास कर नाही तर सर्व करून मला समर्पित कर म्हणजे वैराग्य. अभ्यासाने वैराग्यानंच मन ताब्यात येऊ शकतं, दुसऱ्या कशानंही नाही. भगवंताने सांगितलं की माझं भाव थोडं सांगतो. जे सांगितलं भगवंताने ते तुम्हाला सांगतो. माझं मतपरचं काही नाही. म्हणून ते हो दुसऱ्या वेळेस आजारी पडल्यानंतर आले तर अवघडच परिस्थिती होती. दवाखान्यात राहावं लागलं. भरपूर प्रयत्न केले डॉक्टर लोकांनी पण काही यश आलं नाही. म्हणलं बाबा काय कसं वाटतं, काही पूजा वगैरे. भावांना शाबुदाना जास्त आवडायचं पण पूजा काय सांगू भगवान बाबा. पूजा म्हणजे इतका हाताला चव होती की पाहत नाही. इथं आले का बाबा तुम्ही पूजा करा बा, तुमच्या हाताला चव. म्हणलं बाबा तुमच्या हाताला चव, मला तुमचं हातचं खायचं. मी एक वेळेस मी करेन, एक वेळेस तुम्ही करायची. बरोबर. मी एक वेळेस आपण करायचो, एक वेळेस ते करायचे. त्यांचं साबुदाणा आत्ताच टाकलं भिजत, लगेच केलं तरी गोड लागायचं. आम्ही इळभर भिजत टाकलं तरी गोड लागत. 4-4 तास सकाळी भिजत टाकत दुपारी केलं तेव्हा चढत बरं लागतं नरम. त्यांनी आता केलं तबडतो साबुदाणा. म्हणलं बाबा डॉक्टरने नाही सांगितलं साबुदाणा जड येतं. जाऊ दे ते डॉक्टरच काय. त्यांना फार साबुदाणा आवडायचं आणि हाताला चव. पण पूजा वस्तूवर माझं बाबा तुम्ही खोलीत यायचं नाही. इतका पसारा करून ठेवायचे. बऱ्याच दिवसानंतर परमानंदगिरीकडे गेलो संत पाटील आम्ही. त्यांना माहिती बाबाला टापटीप लागतं. म्हणलं काय पूजेची खोली वगैरे तिकडं नका जाऊ, पूजेच्या खोलीत नका जाऊ. आता आज 2-3 महिन्यापूर्वी गेलो ते पूजेच्या खोलीत जाऊ नका. इकडं आम्ही बाहेर टापटीप राहतो पण पूजेच्या खोलीत नाही. म्हणलं कोणाला तरी आवरायला लावा ना. तुम्ही नका, मुलं आहेत तुमच्याकडे भरपूर मुलं आहेत, त्यांना आवरायला लावा. माधुगिरी बाबाच आवडतो असं काही नाही. पहिलं पण सवय लागली तर मुलं पण मिळाले बाबाजीच्या कृपेने चांगले साफसफाई करणारे. बाबा तुम्ही पूजा उत्सवमध्ये यायचं नाही. पूजा झाल्यानंतर मग ते आमचं काम असायचं. बाबाजीची पूजा झाली की मग आम्हाला पूजा द्यायची, बाबाजी आम्हाला प्रसाद द्यायचे, त्यांना द्यायचे. मग ती साफसफाई करायचं काम. कधी मध्ये जायचा वेळ पडला तर इकूनच सर्व सामान घेऊन जायचं. घासाची कर्षणी, निरमा पावडर वगैरे सगळे भांडे चकचकात करून जायचं. बाबाजी पाहिजे माझं बाबा आले का ना आज. नरुट असं घासायचं तर ते आरपार दिसायचं. असं म्हणू नये, सांगू नये, पण गुरुदेवांची सेवा सांगायला पाहिजे.
तुमची श्रद्धा वाढेल, गुरुदेवाशी तुमची निष्ठा वाढेल. एकनिष्ठ भाव माझा, एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी, त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापासी, त्यात सर्व तीर्थ आले गंगा यमुना काशी. शेवटपर्यंत मात्र बेशुद्ध अवस्था नाही आली. म्हणलं काय लागतं बाबा? डॉक्टरनं सांगितलं थोडं अवघड आहे बाबा. इथं तिन्ही डॉक्टर आले. बाबाची परिस्थिती थोडी अवघड आहे. म्हणलं प्रयत्न करा डॉक्टर. तुम्हाला आमच्या सर्व विश्वात मंडळाने सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही प्रयत्न करा, आता जे व्हायचं ते होईल. म्हणलं बाबा काय खायचं, काही तुम्हाला काय इच्छा आहे? आता 2-4 दिवसापासून नुसतं सलाईन वगैरे, पाणी पण देऊ नका डॉक्टर म्हणे. म्हटलं काहीतरी खायला द्यायला पाहिजे. मग डॉक्टर सांगितलं काहीतरी द्यायला पाहिजे खायला. मधल्यामध्ये कसं काय होईल ते? काय पाहिजे बाबा, काय पाहिजे? म्हणून काय नाही, मला पालकाची भाजी आणि बगरीची भाकर पाठवल्या. तुम्ही केली तर चांगलं शेवा ना, तर संतजीर बाबा करतात म्हणलं स्वयंपाक. म्हणून ती पालकाची भाजी आणि ते भाकर पाठवले, आवडीनं खाल्ली. तेवढ्यावरच बाबांचं हे झालं. सांगायचं तात्पर्य काय की द्या हो, मित्रत्वाचं गुरुबंधूचं नातं निभवणं ठीक आहे स्वभावानं, पण ज्याला कळतं त्याने तरी निभावलं पाहिजे. ठीक आहे, समोर त्याला अज्ञान नाही कळत म्हणून आपण त्यांच्यासारखं वागायचं आणि म्हणून तसं नाही. आणि म्हणून गुरुबंधूचं मित्रत्वाचं नातं. काही ट्रॅक्टरच्या कामानिमित्त नाशिकला आले का बाबाजींनी? मधुबाबा नाही आले का अजून? नाही बाबा, तो गेला त्याच्या मित्राकडे, आता तो गेस्ट हाऊसला गेला, तो काही लवकर येणार नाही. बाबाजी प्रवचन होते, नाशिकला आलो का बाबाचं पण गेस्ट हाऊस आहे म्हणजे नाशिक. बाबाजी इंग्रजी शब्द वापरायचे. जनार्दन स्वामीचं नाशिक म्हणजे गेस्ट हाऊस. आता रेस्ट हाऊस झालं महाराज, त्यावेळेस खरंच गेस्ट हाऊस होतं. आणि म्हणून त्या सांगायचं तात्पर्य काय की शेवटपर्यंत बाबांचं मित्रत्वाचं नातं राहिलं. आणि मग शेवटी इथं आले. बाबा ओम नमो नारायण, काय वाटतं? असं केलं, दोन्ही हात जोडले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महेशगिरी बाबा होते आमच्या 5 संन्यास दीक्षामध्ये. त्यांचं सुद्धा असं अपघाती मरण झालं. ते पण स्वभावानं थोडेसे कडाकच होते. त्याच्यानंतर एक शंकरगिरीजी महाराज होते. ते मात्र त्यांना थोडासा आमच्या लोकांचाच, काही लोकांचा त्रास झाला. आपलं वैयक्तिक नाही, मधुबाबाचं नाही, पण बाकीच्यांचा त्रास झाला. त्यांनी संन्यास धर्म सोडून दिला. पूर्णगिरी महाराजांना थोडा त्रास झाला, ते बाबाजीपासून दूर गेले. तर त्यांनाही थोडासा खूप मोठं सत्कार्य मांडलं त्यांनी मराठवाड्यामध्ये. आणि खूप मोठं सत्कार्य करून आता इतका आदर आमच्या दोघांबद्दल, मधुबाबा आपल्याबद्दल की सीमा नाही तशी. परिस्थिती चांगली झाली, चांगलं तिथं सत्कार्य वाढलं. आणि प्रवचनाला इतकी व्यवस्था करायची आहे. तुम्ही सगळेच आम्ही फलाहारीच होतो. फलाहाराची गोष्ट अशी होती की आम्ही मोसंबीच्या बागाला पाणी भरायचं काम आपल्याकडं होतं. दिवसभर पाणी भरायचं आणि रात्रभर बाबाजींची सेवा करायची. तर आम्हाला दीक्षा दिली तर सगळे फलाहारी होते. बाबाजींची पूजा करायची. मधुगिरी बाबाजीची पूजा करायची. शांतिगिरी बाबा पण कधी कधी करायचे. ते शंकरगिरी पण करायचे. बापू पण फलाहारी होते. आपणच फक्त फलाहारी नव्हतो. रात्री आम्ही सगळे एका ठिकाणी बसलो सगळे. आणि बाबाजी, मधुगिरी बाबाच फक्त फराळ करीत नाही, बाकीचे सर्व फराळ करतात. तुम्ही सांगा ना त्यांना फराळ करायचं. अरे बाबा, त्यांना काम करावं लागतं. म्हणजे आम्हाला पण काम करावं लागतं. पण तुमचं काम बसायचं आहे. त्यांना मोसमीच्या आळ्याला पाणी भरावं लागतं, आळ्या टाचा लागतं. आणि त्यांना तुमच्या सगळ्याची इच्छा आहे का? म्हणजे हा, मग माझी पण इच्छा आहे. बाबा तुम्ही फलाहार धरा.
सांगत तात्पर्य की असं प्रेम असते एकमेकास, सगळे एका याचीच असावेत, सगळं आपलं सारखं आचार विचार असा साधारण चांगली गोष्ट. असं प्रेम असो माझे देव हो. सख्य भाव असून प्रेम करत नाही. आपण कोण कुठले, आमची मायभूमी कोणची, त्यांची मायभूमी कोणची. बरं एक असं येतं की आमची दोघांची साईड एक, जन्म पण एकाच महिन्यात, मार्गशीर्ष महिन्यात. त्यांचं पण मानेरन बाबाजीचे मार्गशीर्ष महिन्यातच झालं. सांगायचं तात्पर्य काय की असं संगनमत कशामुळं असतं, हे संबंध कसे जुळून आले, काय तुमच्याजवळ पुरावा याचा आहे? संताजवळ पुरावा. तत्रतम बुद्धी संयोगम पौर्दिक, मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शने. कोण कुठले नाती नाही, गोत नाही, काही नाही. पण अशा प्रकारचं प्रेम एकमेकाविषयी, अशा प्रकारचं बंधुप्रेम एकाविषयी कशामुळं की जनार्दन स्वामीचं प्रवचन ऐका, दररोज एक क्लिप येते. पर हो हे काही आपलं एका जन्माचं नातं नाही रे, हे अनेक जन्माचं नातं आहे. आपण कुठले कुठले जनार्दन स्वामी कुठले, आम्ही कुठले, ते कुठले, काही संबंध आहे का? पण कसं एकवट काय तो असं एवढी श्रद्धा का निर्माण होते? नीट लक्ष देऊन ऐका देव हो. प्रवचनाचं बाबांच्या वर्णनाचं किंवा स्वभावाचं किंवा गुरुबंधूचं नातं यानं एकच घ्या की आपल्या सख्या भावाचं नातं सुद्धा असंच पाहिजे, तर सुख मिळेल. नंतर नाही तर काय होईल? हे जर तुम्ही फाटाफाटी केलं तर कसं काय तुम्हाला सुख मिळेल? पर हो आपलं काही एका जन्माचं नातं नाही आहे. आणि प्रत्यक्ष परमपूज्य गणेश महाराज सांगितलं की माझं बाबा तुम्ही 7 जन्मापासून जनार्दन स्वामी बरोबर आहे. म्हणजेच फक्त महादेवगिरी बाबाच बरोबर आहे असं नाही, आम्ही सर्वच बरोबर असं. त्याशिवाय एवढं प्रेम आहे का? ठीक आहे, तत्व काय ज्याच्याचं कार्यपद्धती वेगळी असेल, पण प्रेम अंतःकरणाचं सारखंच आहे महाराज. कोणाला वाटत असेल की हे विरोधातले असं आहे तर मग चुकीची गोष्ट आहे. अंतःकरणातलं प्रेम ते कारण जनार्दन स्वामीचं तत्व आम्ही अंगीकारलंय, त्यांनी अंगीकारलंय, आणि त्यामुळं आमचं गुरुबंधूचं नातं आहे. ठीक आहे, काही तत्व दर्शनाच्या दृष्टिकोनातून वेगळं असू शकतं, विचारसरणी वेगळी असू शकते, पण अंतःकरणाचं प्रेम वेगळं असतं का? प्रेमाला काही रंग आहे का? प्रेमाला काही चव आहे का? नाही. ते पाण्यासारखं आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा. लाल, पिवळं, हिरवं काही रंग टाका त्याच्यामध्ये. ठीक आहे, स्वभावानुसार वेगवेगळ्या प्रकारचे रंग असू शकतात, पण पाणी एकच आहे. तुळशीदास महाराज म्हणतात की नदीचं किंवा नाल्याचं पाणी एकच आहे, पण घाट अलग अलग आहे. कबीर कुहा एक है हरि अरे, कबीर कुहा एक है हरि अरे, बर्तन सबके न्यारे पर पानी उसमें कबीरा पाणी उसमें. म्हणून तद्विधी प्रणिपातेनम असे तत्वदर्शी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महापुरुष मिळाल्यानंतर सदशिष्याने फक्त एकच करावं, तद्विधी प्रणिपातेन, त्यांना नमस्कार करावं, त्यांच्याजवळ विनम्रतेने त्यांची सेवा करावी, आणि सेवा केल्यानंतर ते प्रसन्न झाल्यानंतर तुमच्या सर्व शंकेचं निरसन होईल, तेच करून देतील निक्षण. तुम्हाला प्रश्न विचारायचं सुद्धा काही कारण राहणार नाही. म्हणून तद्विधी प्रणिपातेनम परिप्रश्ने सेवाया उपेक्षिते ज्ञानम ज्ञानात तत्वदर्शनम. त्याने जे तुम्हाला ज्ञान देतील त्याच्यामुळे तुमच्या तत्वाचं तुम्हाला दर्शन होईल, म्हणजेच त्या ब्रह्मतत्वाचं दर्शन होईल, म्हणजेच ईश्वराचं दर्शन होईल. त्यांच्या कृपेशिवाय कोणालाही, सद्गुरूच्या कृपेशिवाय कोणाला ईश्वर दर्शन होणं शक्य नाही. म्हणून गुरु तेथे ज्ञान, गुरुशिवाय ज्ञान नाही. असे तत्वदर्शी महापुरुष मिळाल्यानंतर द्या हो, केवळ आपण केवळ आणि त्यांची सेवा करावी. त्या सेवेमध्ये कितीही त्रास झाला, एकच सांगितलं. अशी परिस्थिती आली, पण वाचन केल्यामुळं एका चांगलं ज्ञानी माणसानं सांगितलं की तुमच्या भाषेत सांगू का? म्हणलं फार त्रास आहे बाबा, काय करायला पाहिजे? ते सांगितलं की तुम्ही आता भात शेती करता, एवढंच सांगतो फक्त. 1 तास 15 मिनटं झाले.
पण मधुबाबा करतो 15 मिनटं धरा, किंवा संतोषगिरी बाबाची भाजनाची म्हणून 15 मिनटं धरा. त्यानं सांगितलं की त्या चांगला अभ्यासू होते ते महाराज. त्यानं सांगितलं की माधव बाबा तुम्ही भात शेती करता, शेतीतून ती साळ येते, ती साळ खाता का? नाही, ती कुठून त्याच्यातलं ते वरचं साल काढून टाकतात, मग मऊ मऊ भात होतो. पण ती साळ काढताना आता ठीक आहे मशीन निघाली, पण पूर्वी कांडण मुसळ, राळे माहिती ना तुम्हाला, शेतकऱ्याला माहिती नारळ काय. इकडं शहरातल्या लोकांना राळ्यांनी माहिती, त्याच्यावर सातपुडा असतात. ते आमच्या या ताप वगैरे आला का ती राळे आणायची आणि ती कुटायची, पाकडायची, कुटायची, पाकडायची, कुटायची, असं किती जरी वेळ काढला त्याचे पांढरे राळे बाहेर येतात आणि त्याचं भात ताप आलेला देतात. तसं ते भात कुटून मग मऊ मऊ भात होतो. माधव बाबा जोपर्यंत सालपट आहे ना तोपर्यंत घाव सोचावेच लागतील. एकदा सालपट निघालं का मग केशरी भात, कोणी मसाला भात, कंसातलं समजून घ्या. किती भाताचे प्रकार आहे, जिरा राईस, पुलावा. म्हणून द्या सहन. बाबाजी शब्द सोपे भाषा, एकाच वाक्यात, जो शील आहे तो सहन करतो. मला सांगा, जनार्दन स्वामींना त्रिकाल ज्ञानी होते, कोणाचं शंका आहे का? मग त्रिकाल ज्ञानी आहेत, त्यांनी आम्हाला दीक्षा दिली, नीट लक्ष देऊन ऐका. त्यांनी आम्हाला दीक्षा दिली तर आमचं पूर्व आयुष्य आणि पुढचं आयुष्य त्यांना कळत नसेल का? हे पुढं काय करतील? मग का प्रत्यारोप करावं? म्हणजे याचा अर्थ श्रद्धा आहे की त्रिकाल ज्ञानी जर सद्गुरू जनार्दन स्वामी होते तर आम्ही कसे आहोत हे त्यांना माहिती, हे कशी राहणार आहे हे बी त्यांना माहित होतं ना, का नाही? मग खरी श्रद्धा आहे तुमची गुरुदेवावर. मूल्यमापन करा, हे काही तुम्हाला टोचून बोलल्यासारखं नाही. मूल्यमापन करा आपल्या श्रद्धेचं, जे ज्ञान आहे. ऐका नामदेव शास्त्रीचे प्रवचन दररोज 10 मिनिटाचे येतात. एक शंकेचं निरसन येतं सकाळी 7:30, 9, 9:30 येतं. काय अभ्यास आहे त्या सद्ग्रस्तांचा. ज्ञानेश्वरी म्हणजे रस बाहेर काढला त्यांनी. अरे हेच रस प्या बाबा, आपल्याला पूर्ण ज्ञानेश्वरी कुठं वाचता येणार आहे, कुठं आपल्याला त्याची प्रमेय समजणार आहे. थोडं आहे का? तुमच्या खिशात मोबाईल आहे, सकाळी कुठं काम करताना कुठं फिटला आणि संदेह जाईल महाराज. म्हणून आता बाबांच्या चरित्रावरून असे उमाळे येऊन राहिले की काय. ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा, घेणे पीडा वारल, घेणे पीडा वारल, ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा. आता तुमची परिस्थिती काम करायसारखी राहिली नाही. आता तुम्ही फक्त शक्य होईल तेवढं एकनाथी भागवत वाचे जा. बाबाजीचं काळजाचं देठ आहे आणि भगवंताचं स्मरण, बाबाजीचं गुरुमंत्राचं स्मरण शेवटपर्यंत. पहा तुम्ही अशी बोट करायची बाबा, बस दुसरं काही होणं शक्य नाही. आता परिस्थिती सेवा करायची सारखी राहिली नाही बाबा. आता आमचं तसंच आहे, काय सेवा करायसारखी परिस्थिती. थोडा आता अभिषेक करायला गेलं तर थोड्या वेळ उभं राहिलं तर पायाला वात यायला लागलं. मला आता सेवा करायची परिस्थिती नाही इथंच या खोलीत. आता फक्त नित्य नामस्मरण, नित्य स्मरा, नित्य स्मरा, जनार्दनांना नित्य स्मरा, नित्य स्मरा, नित्य स्मरा, जनार्दनांना नित्य स्मरा. कृष्ण महाराज समाधान झालं. अजून कधी बाबाची आठवण आली का मी प्रवचन तर सांगत राहू. पण आता बाहेर जाऊन रात्री प्रवचन करणं थोडंसं अवघड आहे. आणि उन्हाळ्यात ऊन सहन होत नाही, प्रकृती
प्रतिकार शक्ती नाही राहत आणि ते कोरोनामुळं तर प्रतिकार शक्ती संपूर्ण खलास होऊन जाते. म्हणून आता आता कोकणातले कार्यक्रम आहे ना बाबा, तर दिवसा घ्यावं 12 ते 4च्या दरम्यान, रात्री शक्य नाही येणं, स्नान करणं, विधी करणं, बरोबर. म्हणून शक्य नाही होता. रात्रीचे कार्यक्रम दिवसा ठीक आहे. आता दिवसाच्या कथा नाही होत का, लाखानं लोक राहत असं कथाला. कधी कथा सुरू होते 1 वाजता कथा सुरू होते 3 वाजता. 4 वाजेपर्यंत. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, ऊन राहत नाही आणि एवढ्या लोकांना मंडप राहतो का. पण आपले लोक म्हणतो नाही नाही संध्याकाळीच पाहिजे. तुमचं काम बी आवरून आमचं कामाला लागतो ना, आम्ही संध्याकाळी. आमचं संध्याकाळी रात्रीचं काम कोणी पाहत नाही. आम्ही राहतो की राजे. ध्यानधारणा करण्याची सवय लागली ती आता कमी होणार आहे. 43 वर्ष झाली, 44 वर्ष झाले आता उद्यापासून. आणि उद्यापासून 70 सुरू होणार आहे. 65च सरकारचं नालायक म्हणून ठेवलं जातं. नालायक म्हणजे रिटायर, काम करायचं लायक नाही, निवृत्त, सेवानिवृत्त. का काम करायचं लायक राहिलं नाही. 70 वर्ष झाले तरी काय काम करायचं लायक. शिवार्पण बाबांच्या चरित्रावर हेच घ्यायचं द्या हो. अशा प्रकारचे सद्गुरू जनार्दन स्वामी आपल्याला महापुरुष मिळाले. जरी ते नाही तरी डोलीमध्ये त्यांच्या प्रतिमध्ये त्यांचं साक्षात्कार होऊ शकतो. हेच आपल्याला या दृष्टिकोनातून सांगायचं आहे. आणि असं सेवाभाव असे साधक पुढं मिळणं शक्य नाही. एवढे निष्ठावंत भाव स्वधर्म असणारे साधक आजची परिस्थिती नाही. विज्ञान युगात शक्य नाही. मोबाईल हायफाय वगैरे कोणत्याही साधं महात्मा जरी असलं तर त्याचं असं झालं. असे त्यागी विरागी वैराग्य संपन्न महात्मा आणि त्यातल्या त्यात बाबाजीसारखं तत्त्वज्ञान घेऊन चालणारे, बाबाजीसारखं आचार घेऊन चालणारे महात्माचं थोडंसं अवघड आहे आता मिळणं पुढच्या युगामध्ये. आणि कलियुगाचा भाग आहे. कोणाची निंदा नाही, पण किती पहिला कुंभमेळ्याला तर किती महात्यागी यायची इथं. अरे बाप बाप, ऊन पाऊस सगळं उघड्यावर हो, खाणं पिणं झोपकंच असतील. महात्यागाचा आखाडा होता इथं पहिला कुंभमेळ्याला. बाबाजी तिकडं जाऊ नका बाबा, आम्ही लहान होतो. एखादं साधूला आवडलं तर घेऊन जायचं तू. मला कुंभमेळ्यात झेंडून नाही दिलं. मी तसं त्यानं इथं पाहायला गेलो होतं. ते काय उघड्यावर सगळं. काय कोण आखाडा आहे म्हणे, 6 भाई त्यागी महात्यागी आखाडा आहे. काहीच नाही, ऊन पाऊस ऊन करत सगळं उघडं उघड्यावरच. खाणं पिणं सगळ्या अंगाला भस्म लावले, दोन्ही लावलेले. असे कुठं राहिले की तपस्वी लोक कमी झाले. युगाचं परिमाण त्याचा विलाज नाही त्याला. म्हणून द्या हो, बाबाजीच्या संगतीत असणारे, बाबाजीचा आचार विचार घेऊन चालणारे महात्म्या लोकांना त्याचा आदरच केला पाहिजे. असे महात्मे न होणे मिळणे शक्य नाही. काहीतरी आपलं पूर्व भाग्य आहे की बाबाजीनंतर असे महात्मे तुम्हाला मिळाले. कोणत्या ठिकाणी असलं बाबाजीच्या परिवारातले महात्मा, त्यांचा आदर केलाच पाहिजे, त्यांना सन्मान केलाच पाहिजे. तर आपल्या जीवनाचं कल्याण आहे. कारण त्यांच्या आशीर्वादानंच आपल्याला चांगलं फळ मिळणार आहे, आपला संसार सुधारणार आहे. झालेली सेवा बाबांचं, मधुबाबांचं प्रथम पुण्यस्मरण इथं झालं. चांगलं आहे. नाशिककरांना भक्तमंडळाने, कृष्ण महाराजांनी प्रयत्न केला, सांगितलं. अनन्य श्रद्धा, साधू संतांची सेवा. देव सामान्य कुटुंबातला मुलगा आहे, पण आता काय सांगू तुम्हाला, जसं आमच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदव्या आहेत, त्याच्या वारकरी संप्रदायामध्ये श्री संत श्रेष्ठ गुरुदेव निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा विण्याचं मान म्हणजे चांगले चांगले मोठे दिग्गज कीर्तनकारला सुद्धा त्यांच्या पाय पडावं लागतं. ज्यांच्या गाण्यात गळ्यामध्ये विणा आहे, त्यांचं अंतःकरण भरून आलं कृष्ण महाराजांचं की बाबा मी सामान्य आहे, मला काही एवढं ज्ञान नाही, मी काही एवढं शिकलेलं नाही, पण मोठमोठ्या कीर्तनकाराला सुद्धा पायाला स्पर्श करायला लागतो. असं अंगाला काटा येतो की काय जनार्दन स्वामीची, काय मधुबाबाची, काय तुमची कृपा आहे, म्हणून मला हे पद मिळालं. केवळ आणि केवळ निवृत्तीनाथ महाराजांची सेवा. आज संसारीच येते, पण ईश्वर कृपेने 2 लेकरं पण झाले एकाच वेळेस. 2 वेळेस खाटाटोप करायचं काम नाही पडलं. आणि म्हणून जाऊ दे विनोदाचा भाग सोडा. केवळ आणि केवळ हे जाण म्हणून म्हणलेले माऊलीने की जाण त्याने गुरु भजीजे तेने कृत काय रे भोजी, ते मूळ सिंचिने सहजे शाखा पल्लव संतोषिते. झालेली सेवा
सद्गुरू जनार्दन स्वामीच्या पवित्र पावन चरणी आणि परमपूज्य माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री मधुगिरी बाबांच्या प्रथम पुण्यक्षरणाच्या निमित्तानं त्यांच्या चरणी त्यांच्या सेवेमध्ये समर्पित करून या ठिकाणी थांबतो. वेळ झाला, खेळ आहे मला पण माझ्या गुरुबंधूचं वर्णन असल्यामुळं तुम्हाला ते ऐकावं लागलं. खेद वाटतो, विलाजने त्याला अवधान राहत नाही. माऊलीला जसं गुरुदेवांचं वर्णन करताना अवधान राहत नाही, तसं माझ्या गुरुबंधूंचं, माझ्या मित्रांचं, आमच्या स्नेहाचं आणि 15-20 मिनिटं जास्त झाले त्याबद्दल क्षमा करा. नारायण 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 ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा.